उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे तिची सुरुवात आज नाशिकपासून होते आहे। काही वेळातच या यात्रेला नाशिक इथून सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या तयारीला वेग आलेला आहे आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत। आपण आता बघू शकतो की जनसन्मान यात्रेनिमित्त एक विशेष बस अशी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी या बसमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी या बसमधून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत ते इथून या जनसन्मान यात्रेला सुरुवात करणार आहेत। महाराष्ट्र शासनानं गेल्या काही दिवसांपासून विविध योजना जनकल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवलेल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि ही यात्रा आज नाशिकपासून सुरुवात होईल, त्यानंतर दिंडोरी असेल, देवळाली मतदारसंघ असेल, नाशिक जिल्ह्यामधील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे। आणि या यात्रेच्या माध्यमातून शासनाने ज्या काही योजना या जनतेसाठी राबवलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे। मी मनीष कटारिया, आपलं महानगर, नाशिक।